नंदुरबारला दुर्गा दौडचे जोरदार स्वागत। भगवा ध्वजांनी फुलले नंदुरबार। नंदुरबार शहरामध्ये उत्सवाचे वातावरण। बालवीर चौकात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाची पुष्पवृष्टी। मशालधारी बालिका युवतींचे औक्षण करत कुमकुम तिलक। नंदुरबार येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त काढण्यात येणाऱ्या दुर्गा माता दौडचे बालवीर चौकात शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे पुष्पवृष्टीसह औक्षण करून स्वागत करण्यात आलं। या प्रसंगी महिला सुवासिनी तसेच युवतींनी भगवा ध्वज आणि मशालधारी बालिका व युवतींचा औक्षण करत कुमकुम तिलक केलं। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे दरवर्षी नवरात्र उत्सवानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून दुर्गा दौडचं आयोजन करण्यात येतं। यंदा रविवारी 4थ्या माळेच्या दिवशी पहाटे 5:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापासून दुर्गा दौडला प्रारंभ झाला। या प्रसंगी नंदुरबार येथील ग्रामदैवत खोडाई माता मंदिरात आरतीचं यजमान म्हणून उपस्थित पत्रकार महादू हिरणवाळे, सौ सुनीता हिरणवाळे, पत्रकार जगदीश ठाकूर, सौ रोहिणी ठाकूर, श्रीमती चंदनबाई ठाकूर, नितीन पाटील तसेच भक्तगण उपस्थित होते। दरम्यान प्रभू श्री रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमा हातात घेऊन युवक सहभागी झाले होते। दुर्गा दौड छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरापासून मोठा मारुती मंदिर, कुंभारवाडा, गवळीवाडा, नवनाथ नगर, नवा भोईवाडा मार्गे बालवीर चौकात पोहोचले। या ठिकाणी शहीद शिरीषकुमार मित्र मंडळातर्फे आकर्षक रांगोळी काढून स्वागत करण्यात आलं होतं। यावेळी परिसरातील सुहासनी महिला व युवतींनी भगवा ध्वज आणि धारकऱ्यांचे औक्षण करून पूजन केलं। दुर्गा माता दौड स्वागत कार्यक्रमाचं संयोजन शहीद शिरीषकुमार मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष महादू हिरणवाळे, GS गवळी, संभाजी हिरणवाळे, विशाल हिरणवाळे, गोपाल गवळी आदींनी स्वागत केलं। हिरालाल मराठे, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी। आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट।